नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे आपलं प्रॅक्टिस सेट 2.1। बट तुम्हाला काय करावं लागेल बघा, हा व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण बघावा लागेल, ज्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तुमचे पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्हाला कळल आणि तुमचे डाऊट्स काय होणार या ठिकाणी क्लिअर होणार। तर बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे बघा, या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं, आयडेंटिफाय विथ द रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरन ट्रिपलेट। तर आपल्याला पहिल्यांदा क्वेश्चन विचारलेला आहे पायथागोरन ट्रिपलेटवर। तर आपण बघितलं होतं पायथागोरन ट्रिपलेट कशाला म्हणतात, जर आपल्याला 3 नंबर दिलेले असतील तर त्यावेळेस काय, द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल्स टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर, देन दॅट दिस ग्रुप ऑफ दीज नंबर्स इज कॉल्ड ॲज पायथागोरन ट्रिपलेट। तर या ठिकाणी बघा, आपल्याला प्रत्येक ठिकाणी ती कंडिशन काय करावं लागेल, चेक करावं लागेल। तर या ठिकाणी बघा, फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत आहे। या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 3, 4, 5। तर या ठिकाणी काय करणार, यामधला बघणार आपण लार्जेस्ट नंबर कोणता आहे। तर यामध्ये लार्जेस्ट नंबर आहे 5, म्हणून या ठिकाणी आपण काय घेणार, लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर, ज्या ठिकाणी 5 चा स्क्वेअर किती येणार, 25, आणि याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट। त्याच्यानंतर जे रिमेनिंग 2 नंबर आहेत त्यांच्या स्क्वेअरची काय करणार आपण, ॲडिशन। 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर येणार 9 आणि 4 चा स्क्वेअर येणार 16, जो किती येणार बघा या ठिकाणी 25, याला देणार इक्वेशन सेकंड। तर या ठिकाणी बघा, जो लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर आहे म्हणजे 5 चा स्क्वेअर आहे, हा काय आला, इक्वल आला कोणाच्या, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर। तर या ठिकाणी काय येणार, 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी बघा हे जे 3 नंबर होणार हे काय होणार, पायथागोरन ट्रिपलेट होणार। या ठिकाणी लिहिणार द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर, हेन्स 3, 4, 5 इज काय होणार, पायथागोरन ट्रिपलेट। काय होणार या ठिकाणी, हे पायथागोरन ट्रिपलेट। नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 4, 9, 12। तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, 4, 9 आणि 12। तर यामधला बघा लार्जेस्ट नंबर जो आहे तो किती आहे, 12। पण या ठिकाणी आपण काय करणार, 12 चा स्क्वेअर जो किती येणार 144, आणि याला काय देणार इक्वेशन नंबर फर्स्ट। त्याच्यानंतर रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची ॲडिशन, या ठिकाणी काय येणार बघा, 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर, या ठिकाणी काय होणार, 4 चा स्क्वेअर होणार 16 आणि 9 चा स्क्वेअर होणार 81, आणि जर याची ॲडिशन केली आपण तर ती किती येणार बघा या ठिकाणी 97, याला देणार इक्वेशन सेकंड। तर या ठिकाणी बघा की लार्जेस्ट नंबरचा जो स्क्वेअर आहे हा इक्वल येत नाही कोणाच्या, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबरच्या, म्हणून हे नंबर पायथागोरन ट्रिपलेट होणार नाही। म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर। म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर is not equal to sum of square of remaining 2 number, hence या ठिकाणी 4, 9, 12 is not पायथागोरन ट्रिपलेट। तर या ठिकाणी बघा की आपल्याला जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत, आपल्याला जे रिमेनिंग किती दिलेले आहेत, 5 क्वेश्चन राहिलेले आहेत, ते याच पद्धतीने आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे। त्या ठिकाणी आपल्याला लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर घ्यायचा आणि सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबरचा स्क्वेअर घ्यायचा। जर ते इक्वल येत असतील तर ते पायथागोरन ट्रिपलेट होतील, आणि जर इक्वल होणार नाहीत तर ते पायथागोरन ट्रिपलेट होणार नाहीत। तर याच्यावरच आधारित आपले जे रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे। हे तुम्हाला काय होमवर्क आहे। यानंतर बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन। यानंतर आपल्याला बघायचा आपला क्वेश्चन नंबर 2, जो आपल्याला विचारला जातो जॉमेट्रिक मीनवर। तर आपण बघितलं होतं की जॉमेट्रिक मीन नेमकं काय असते। जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये, जसं या ट्रायंगलमध्ये बघा MNP हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आपण काय केलं बघा, या ठिकाणी या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनसवर काय काढला, अल्टिट्यूड काढला NQ।
तर हे काय असतं, जॉमेट्रिक मीन असतो कोणाचा, जे हायपोटेनसचे दोन पार्ट डिवाइड झाले त्याचा, म्हणजे एम क्यू इंटू क्यू पी. तर जॉमेट्रिक मीन कोण असतो, एन क्यू. तर या ठिकाणी काय, एन क्यूचा स्क्वेअर इक्वल्स टू एम क्यू इंटू क्यू पी. सेम क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 याच्यावरच डिपेंड आहे. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं बघा या ठिकाणी इन फिगर अँगल एम एन पी 90 डिग्रीचा दिलेला आहे आणि एन क्यू दिलेला आहे आपल्याला परपेंडिक्युलर हायपोटेनस एम पी वर, आणि आपल्याला लेंथ दिलेली आहे बघा या ठिकाणी एम क्यू ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 9 आणि क्यू पी ची लेंथ या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला 4, आणि आपल्याला फाइंड करायचं या ठिकाणी एन क्यू, म्हणजे आपल्याला जॉमेट्रिक मीन फाइंड करायचा. तर सुरुवातीला काय लिहिणार आपण, गिवन मध्ये लिहिणार की इन ट्रँगल एम एन पी, आपला अँगल जो दिलेला आहे आपल्याला अँगल एम एन पी कितीचा दिलेला आहे, 90 डिग्रीचा. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सेगमेंट एन क्यू काय दिलेलं आहे, परपेंडिक्युलर दिलेलं आहे हायपोटेनस कोणता हायपोटेनस आपला एम पी. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो बाय जॉमेट्रिक मीन थेरम. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो एन क्यू स्क्वेअर इक्वल्स टू एम क्यू इंटू क्यू पी, एम क्यू इंटू क्यू पी. तर या ठिकाणी बघा एन क्यू स्क्वेअर इक्वल्स टू आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू काय गिवन आहेत, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार बघा 9 इंटू 4. बरं या ठिकाणी जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी काय येणार 36. त्याच्यानंतर काय करणार बघा आपण टेकिंग स्क्वेअर रूट जर या ठिकाणी घेतलं तर या ठिकाणी बघा 36चं स्क्वेअर रूट किती येणार 6. म्हणून या ठिकाणी आपण जी आपल्याला लेंथ मिळाली एन क्यूची ती किती मिळाली 6 मिळाली. जर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला बघा मॅथ आलं पाहिजे तर या ठिकाणी बघा आपलं ज्या पण वेळेस क्वेश्चन झाला आपण आन्सर लिहिलं तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही काय करायचं एकदा स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा, कारण जेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस असेल तेवढं तुम्हाला काय होईल मॅथ सोपं जाईल. नेक्स्ट बघा सेम जसा आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केला सेम तसाच आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलेलं आहे की इन ट्रँगल बघा QPR मध्ये अँगल आपल्याला QPR दिलेला आहे 90 डिग्रीचा. त्याच्यानंतर बघा सेगमेंट PM परपेंडिक्युलर दिलेलं आहे आपल्याला सेगमेंट QR वर, आणि QMR हे काय तर कोलिनियर आहे. तर काय तर कोलिनियर, आणि आपल्याला काय दिलेले आहेत लेंथ दिलेले आहेत PM ची दिलेली आहे 10, त्याच्यानंतर QM ची दिलेली आहे आपल्याला 8, आणि आपल्याला विचारली बघा QR ची, आपल्याला टोटल विचारली QR ची. त्याआधी आपल्याला कोणती व्हॅल्यू काढावी लागेल MR ची. तर या ठिकाणी सुद्धा कोणता थेरम लागेल जॉमेट्रिक मीन थेरम, कारण या ठिकाणी बघा हायपोटेनसवर परपेंडिक्युलर आहे म्हणून या ठिकाणी जॉमेट्रिक मीन आपला कोण येणार PM. म्हणून या ठिकाणी काय लिहू शकतो आपण PM चा स्क्वेअर इक्वल्स टू QM इंटू MR, आणि याच्यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटते MR ची. तर या ठिकाणी सुरुवातीला लिहिणार आपण गिवन मध्ये आपण लिहिणार की इन ट्रँगल QPR अँगल QPR इक्वल्स टू 90 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला दिलेले बघा सेगमेंट PM परपेंडिक्युलर दिलं कशावर हायपोटेनस QR वर. त्याच्यानंतर आपल्याला लेंथ दिलेला आहे PM इक्वल्स टू 10, QM इक्वल्स टू 8. त्याच्यानंतर आपण लिहू शकतो बाय जॉमेट्रिक मीन थेरम. काय लिहू शकतो PM स्क्वेअर इक्वल्स टू QM इंटू MR. तर या ठिकाणी लिहू शकतो आपण PM स्क्वेअर इक्वल्स टू QM इंटू MR. तर या ठिकाणी बघा PM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10 म्हणून या ठिकाणी 10 चा स्क्वेअर, QM ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला 8, आणि त्याच्यानंतर इंटू काय करणार आपण MR. तर या ठिकाणी बघा 10 चा स्क्वेअर या ठिकाणी काय होणार 10 चा वर्ग होणार 100 इक्वल्स टू 8 इंटू MR. तर या ठिकाणी बघा 8 मल्टिप्लाय इकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. जर या ठिकाणी डिवाइड केलं तर या ठिकाणी बघा काय होणार MR इक्वल्स टू 100 डिवाइडेड बाय 8. जर आपण या दोन्ही नंबरला कोणत्या नंबरने डिवाइड केलं 4 ने तर बघा काय होणार या ठिकाणी काय होणार 25. जर 4 न भाग दिला तर कितीचा जाणार 25, आणि या ठिकाणी काय होणार 4 दोन्ही 8. तर या ठिकाणी परत आपण 25 ला डिवाइड करू शकतो 2 न, म्हणजे कितीचा भाग जाणार या ठिकाणी 12.5, म्हणजे सरळ सत्याच्या काय करायचे आपल्याला हाफ करायचे. तर या ठिकाणी बघा आपण लेंथ काढली कोणाची MR ची जी किती आली 12.5, बट आपल्याला MR ची लेंथ विचारली नाही, आपल्याला कोणाची विचारली QR ची. म्हणून या ठिकाणी आपण QR ला लिहू शकतो बघा QR इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण QM प्लस MR. आणि हे कशावरून लिहिलं आपण हे लिहिलं हे जे तिन्ही पॉइंट आहेत हे काय आहेत कोलिनियर आहेत, हे आपल्याला गिवन आहे म्हणून या ठिकाणी लिहू शकतो आपण काय ते पॉइंट काय येतं कोलिनियर आहेत. तर या ठिकाणी बघा QR ची लेंथ आपल्याला काढायची होती, QM ची आपल्याला दिलेली 8
आणि ही दिलेली आपण काढली 12.5. तर हे या दोन्हीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार 20.5. तर या ठिकाणी बघा दोन्ही प्रॉब्लेममध्ये सेकंड आणि थर्डमध्ये आपण काय केलेलं आहे, दोन्ही ठिकाणी जॉमेट्रिक मीन थेरम लावलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पण आपल्याला काय दिसल की एखादा राईट अँगल ट्रायंगल दिसल आणि आपल्याला त्याच्या हायपोटेनसवर काय दिसत असेल, एक परपेंडिक्युलर सेगमेंट दिसत असेल अपोजिट व्हर्टेक्स मधून, तर त्यावेळेस ती काय असते, जॉमेट्रिक मीन असते. कोणाची, ज्या हायपोटेनसचे काय झालेले असतात, 2 पार्ट झालेले असतात. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येते, जॉमेट्रिक मीन थेरम प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 4, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, सी फिगर फाइंड आरपी अँड पीएस युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल पीएसआर. तर आपल्याला काय दिलेलं बघा की या ट्रायंगलच्या माहितीवरून आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला पीएस आणि पीआर ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड करायची. तर बघा या ठिकाणी हा जो ट्रायंगल आहे हा कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी बघा अँगल पीएसआर कितीचा दिलेला आहे, 90 डिग्री. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अँगल एस पी आर हा कितीचा दिलेला आहे, 30 डिग्री. याचा अर्थ रिमेनिंग जो अँगल असणार तो कितीचा असणार, 60 डिग्रीचा. कितीचा असणार, 60 डिग्री. कारण काय, सम ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल किती असणार, 180 डिग्री. तर या ठिकाणी आपल्याला तो शो करावा लागेल. त्याच्यानंतर या ट्रायंगल मध्ये आपण कोणता थेरम लावू शकतो, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम. तर बघा या ठिकाणी काय करणार की आपण सुरुवातीला लिहिणार की इन अ ट्रायंगल PSR अँगल PSR इक्वल्स टू 90 डिग्री. त्याच्यानंतर अँगल SPR इक्वल्स टू 30 डिग्री. त्याच्यानंतर हा अँगल आपल्याला कितीचा दाखवायचा आहे, 60 डिग्रीचा. या ठिकाणी आपण लिहिणार की अँगल PSR प्लस अँगल SPR प्लस अँगल SRP बरोबर 180 डिग्री. या ठिकाणी कारण काय, सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू दिलेली 90 डिग्री प्लस 30 डिग्री प्लस अँगल SRP बरोबर 180 डिग्री. तर या ठिकाणी या दोन्हीची ऍडिशन किती येणार बघा, या ठिकाणी 120 प्लस अँगल SRP इक्वल्स टू 180 डिग्री. त्याच्यानंतर प्लस 120 डिग्री तिकडच्या साईडने गेल्यानंतर काय होणार, मायनस म्हणून अँगल SRP बरोबर 180 मायनस 120. या ठिकाणी अँगल SRP बघा या ठिकाणी काय आला आपला 60 डिग्री. या ठिकाणी आपण लिहू शकतो की इन ट्रायंगल SRP किंवा RSP की आपण काय लिहू शकतो, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम. त्याच्यावरून आपण लिहू शकतो की 30 डिग्रीच्या जी अपोजिट साइड आहे म्हणजे कोणती आहे, SR, ही काय असणार, हाफ असणार कोणाच्या, हायपोटेनसच्या, हाफ ऑफ PR. या ठिकाणी लिहू शकतो आपण काय, साइड अपोजिट टू 30 डिग्री. म्हणून या ठिकाणी SR ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे, 6 इक्वल्स टू 1/2 इंटू PR. तर या ठिकाणी बघा 2 डिवाइड आहेत, इकडच्या साईडला आल्यानंतर काय होणार, मल्टिप्लाय. म्हणून PR बरोबर 6 इंटू 2 जी आपल्याला किती मिळणार, 12. तर या ठिकाणी बघा आपण हायपोटेनसची लेंथ काढलेली आहे, किती आलेली आहे, 12. त्याच्यानंतर आपल्याला लेंथ काढायची SP ची, जी साइड अपोजिट आहे कोणाच्या, 60 डिग्रीच्या. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो बघा की साइड अपोजिट टू 60 डिग्री जी आहे SP ही काय असणार, √3/2 इंटू हायपोटेनस म्हणजे काय, PR. आणि या ठिकाणी कारण साइड अपोजिट टू 60 डिग्री म्हणून SP इक्वल्स टू √3/2. या ठिकाणी आपल्याला PR ची लेंथ दिलेली आहे 12, 2 1 जा 2, 2 6 चा 12. म्हणून SP इक्वल्स टू या ठिकाणी काय येणार, 6√3. या ठिकाणी बघा आपण कोणत्या थेरमचा वापर केला, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. यानंतर बघा सेम क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, बट थेरम आपला चेंज आहे. ज्याच्यामध्ये बघा आपल्याला थेरम ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा काय दिलेले आहे, फॉर फाइंडिंग AB अँड BC विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिव्हन इन फिगर कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपल्याला काय करायचंय, डायग्राम वरून काय करायची, ऍक्टिव्हिटी फिलअप करायची. तर या ठिकाणी बघा आपल्याला डायग्राम मध्ये दिसत आहे की साइड AB ची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची आहे, साइड BC ची. आणि आपल्याला हायपोटेनसची लेंथ दिलेली किती आहे, √8. म्हणून या ठिकाणी बघा AB इक्वल्स टू BC हे काय आपल्याला बघा या ठिकाणी गिव्हन आहे. तर आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करत असताना थोडंसं डायग्राम बघितली आणि वरचा पोर्शन आणि खालचा पोर्शन जर बघितला तर आपल्याला ऍक्टिव्हिटी जी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित सॉल्व्ह करता येते. तर या ठिकाणी बघा अँगल BAC, तर या ठिकाणी बघा हे जे दोन्ही साइड आपल्याला काय दिलेले आहेत,
इक्वल दिले, याचा अर्थ हा जो ट्रायंगल बनणार आहे तो कोणता बनणार आहे, आयसोस्केल ट्रायंगल. याचा अर्थ जे रिमेनिंग 2 अँगल आहेत ते कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. तर तिन्ही अँगलची ऍडिशन किती येणार, 180 डिग्री, ज्याच्यामधले 90 डिग्री कटले म्हणजे राहिले किती, 90 डिग्री. मग 90 डिग्रीचे 2 इक्वल पार्ट किती होणार, हा होणार 45 डिग्री आणि हा पण किती होणार 45 डिग्री. म्हणजे अँगल BAC बरोबर काय लिहिणार आपण, 45 डिग्री. त्याच्यानंतर बघा AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो, बाय 45 90 डिग्री थेरम काय असते, 1/√2 इंटू त्याचा बघा हायपोटेनस. तर या ठिकाणी काय लिहिणार बघा, 1/√2 इंटू √8. तर या ठिकाणी बघा √8 ला आपण लिहू शकतो बघा 4 इंटू 2 म्हणजे 4 ला जर बाहेर काढलं तर आपण 2/√2 जे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी येणार 1/√2. √2 काय होणार, कॅन्सल. त्याच्यानंतर 2 इंटू 1 काय मिळणार आपल्याला, 2. तर या ठिकाणी बघा आपण कोणता थेरम लावला, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री. आणि या ठिकाणी कोणता लावला थेरम, 45 90 डिग्री थेरम. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येते, क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. नेक्स्ट यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 6, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. तर या ठिकाणी बघा आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला डायगोनलची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि आपल्याला काय फाइंड करायला सांगितले, त्या ठिकाणी साइड आणि तो जो स्क्वेअर आहे त्याची काय फाइंड करायला सांगितली, पेरिमीटर. तर आपण कन्सिडर करू की तो जो स्क्वेअर आहे तो कोणता आहे, ABCD आणि या ठिकाणी आपल्याला डायगोनल दिलेला आहे 10 सेंटीमीटर. तर या ठिकाणी बघा की स्क्वेअर दिलेला आहे, याचा अर्थ त्याच्या ऑल साइडची लेंथ कशी असणार, इक्वल असणार आणि त्याचा जो ईच अँगल आहे तो कितीचा असणार, 90 डिग्रीचा असणार. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय फाइंड करायचे, साइड. तर या क्वेश्चनला आपण 2 मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. तर बघा कसं, तर या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण कन्सिडर करू की जे स्क्वेअर आहे तो कोणता आहे आपला, ABCD. की लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज गिव्हन स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो की साइड AB इक्वल्स टू साइड BC इक्वल्स टू साइड DC इक्वल्स टू साइड AD आणि जी आपण कन्सिडर केली, किती कन्सिडर केली, X, ज्याची लेंथ किती कन्सिडर केली आपण, X. हे जर X असेल तर या ठिकाणी आपण किती आहे, X. त्याच्यानंतर बघा आपण या ट्रायंगल मध्ये बघा इन ट्रायंगल ADC ईच अँगल कितीचा आहे, 90 डिग्री. ती देखील आपण माहिती लिहू शकतो. या ठिकाणी लिहू शकतो आपण अँगल ABC प्लस अँगल BCD इक्वल्स टू अँगल CDA इक्वल्स टू अँगल DAB आणि ईच अँगल कितीचा असणार, 90 डिग्रीचा. कारण की स्क्वेअरची प्रॉपर्टीज अशी आहे की ईच साइड इक्वल लेंथच्या असतात, त्याच्यानंतर ईच अँगल इज ऑफ कितीचा असणार, 90 डिग्रीचा. म्हणून इन ट्रायंगल बघा कोणता, ADC. इन ट्रायंगल ADC आपण काय लिहू शकतो की अँगल जो ADC आहे, ADC हा काय असणार, 90 डिग्री. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो बाय पायथागोरस थेरम. काय लिहू शकतो बघा या ठिकाणी, AC स्क्वेअर इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा AC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10 स्क्वेअर इक्वल्स टू X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा 10 स्क्वेअर इक्वल्स टू X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर किती होणार, 2X स्क्वेअर. 10चा स्क्वेअर या ठिकाणी काय होणार, 100. त्याच्यानंतर 2 मल्टिप्लाय इकडे आल्याच्या नंतर काय होणार, डिवाइड इक्वल्स टू काय होणार, X स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, भाग देऊ शकतो. भाग कितीचा जाणार, 50चा. म्हणून X स्क्वेअर इक्वल्स टू या ठिकाणी किती, 50. या ठिकाणी आपल्याला X ची व्हॅल्यू फाइंड झाली. तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, टेकिंग स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट आपण या ठिकाणी घेतलं तर आपल्याला X ची व्हॅल्यू मिळणार √50. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी काय फॅक्टर पडणार, 25 इंटू 2. 25 ला जर बाहेर काढलं तर किती म्हणून बाहेर पडणार, 5 √2. या ठिकाणी आपण बघा काय काढली, साइड काढलेली आहे जी किती आली बघा, 5 √2. तर या ठिकाणी आपल्याला साइड विचारली होती जी किती आली बघा, 5 √2. आणि या ठिकाणी आपल्याला विचारली होती त्याची पेरिमीटर. या ठिकाणी आपण लिहू शकतो की साइड AB इक्वल्स टू किती आली, 5 √2 म्हणजे ईच साइड आली. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की पेरिमीटर जर आपल्याला काढायची असेल तर एक तर आपण काय करू शकतो, पूर्ण साइडची काय करू शकतो त्या ठिकाणी ऍडिशन, किंवा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे पेरिमीटरचा काय असतो, 4 इंटू साइड
तर 4 इंटू या ठिकाणी साईड काय आली 5√2 किती येणार 20√2 आणि या ठिकाणी आपण युनिट काय लावणार या ठिकाणी लावणार सेंटीमीटर आणि या ठिकाणी सुद्धा काय लावणार सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपण जो क्वेश्चन सॉल्व्ह केला हा कशाचा वापर करून सॉल्व्ह केला तर या ठिकाणी बघा आपण पायथागोरस थेरमनी सॉल्व्ह केला. नेक्स्ट आपण ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण सेम काढू शकतो बट वेगळ्या मेथडनं. तर या ठिकाणी आपण लावू शकतो 45 90 डिग्री थेरम. तर बघूया त्या मेथडनी देखील आपण काय करू हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर या ठिकाणी बघा जे आपलं अझम्पशन आहे ते ॲज इट इज राहणार इथपर्यंतचं. जर आपल्याला सेकंड मेथडनी जर सॉल्व्ह करायचं असेल M2 सेकंड मेथड तर या ठिकाणी बघा काय करणार आपण इन ट्रँगल ADC या ठिकाणी बघा साइड AD इक्वल्स टू साइड काय आहे बघा या ठिकाणी DC. म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला गिवन पण आहे अँगल ADC या ठिकाणी काय आहे 90 डिग्री. आपण जर या अँगलने Y कन्सिडर केलं तर हा देखील अँगल कोणता होणार Y कारण की तो कोणता ट्रँगल बनत आहे आयसोस्केल ट्रँगल. म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करू की अँगल DAC इक्वल्स टू अँगल DCA ज्याला काय कन्सिडर केलं आपण Y. त्याच्यानंतर बघा या ट्रँगल मध्ये आपण काय लावणार सम ऑफ अँगल ऑफ ट्रँगल इज किती असणार 180 डिग्री. या ठिकाणी अँगल ADC प्लस अँगल DAC प्लस अँगल DCA बरोबर काय 180 डिग्री. या समोर कारण लिहिणार काय सम ऑफ अँगल ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 90 डिग्री. याला आपण कन्सिडर केलं y प्लस y इक्वल्स टू 180 डिग्री प्लस 90 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार मायनस 90 y प्लस y या साईडने काय होणार 2y. या ठिकाणी त्यांची जर सबस्ट्रॅक्शन केली तर काय येणार 90. या ठिकाणी 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड 90 डिवायडेड बाय 2 म्हणून या ठिकाणी बघा काय येणार आपली 45 डिग्री. तर या ठिकाणी हे जे मेजर आलं काय आलं आपलं 45 डिग्री हे पण काय आलं 45 डिग्री. म्हणून इन ट्रँगल ADC बाय 45 डिग्री 90 डिग्री थेरम आपण लिहू शकतो की AD इक्वल्स टू DC इक्वल्स टू 1/√2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस काय त्याचा AC आणि या समोर कारण लिहू शकतो साइड अपोजिट टू 45 डिग्री. त्याच्यानंतर बघा आपण व्हॅल्यू टाकून देऊ AD इक्वल्स टू DC इक्वल्स टू 1/√2 इंटू या ठिकाणी बघा आपल्याला हायपोटेनस किती दिलेला आहे 10. म्हणून या ठिकाणी बघा आपल्याला काय मिळणार AD इक्वल्स टू 10/√2. याला काय करणार आपण रॅशनलायझिंग म्हणजे काय करणार √2 न मल्टिप्लाय अँड काय करणार डिवाइड. या ठिकाणी येणार √2/√2. तर AD इक्वल्स टू 10√2/√2 इंटू √2 आपल्याला काय मिळणार 2 2 आणि 2 5 किती होणार 10. तर या ठिकाणी बघा AD इक्वल्स टू 5/√2. सेम या ठिकाणी आपल्याला काय होतं तीच व्हॅल्यू मिळाली होती. मग तुम्ही पायथागोरसचा थेरमचा वापर करून सॉल्व्ह करा किंवा तुम्ही 45 90 डिग्री थेरमचा वापर करून सॉल्व्ह करा. तुम्हाला आन्सर जे मिळणार आहे साईडचं ते सेम मिळणार आहे. आणि नेक्स्ट तुमचा जो पेरीमीटर आहे तो हाच फॉर्म्युला लागणार 4 इंटू साईड किंवा तुम्ही लिहू शकतो पेरीमीटर इक्वल्स टू AB प्लस BC प्लस CD प्लस DA. म्हणजे आपण पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं तर ते बघा किती येणार 20√2 सेंटीमीटर. तर आपण या क्वेश्चनला काय करू शकतो दोन्ही मेथडनं काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. तर बघा हा जो प्रॅक्टिस सेट आहे आपला 2.1 आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 2 लेक्चरमध्ये काय करायचा आहे कंप्लीट करायचा आहे. म्हणून आजच्या या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.